त्यांची परवानगी घ्यावी लागेल। त्या संदर्भातच बोलायचं होतं म्हणून आले होते। अगं पण मला ठाऊक नाही ग हे केव्हा येणार। पण मी असं करते, ते आले ना की लगेच तुझ्या वाड्यावर पाठवून देते। नाही, त्यांना नको धाडू। काम माझं आहे, मी येईन त्यांना भेटायला। मी माझी शिस्त सोडलेली नाहीये। हो, नकोच मोडूस तुझी शिस्त। पण अगं येतील हे। नाही म्हणजे आता या दोघींसाठी पण स्थळ बघायला हवीत ना। खूप मनमिळाऊ आहेत ग। एकत्र कुटुंबात अगदी आनंदाने नांदतील जावा जावा म्हणून। चल निघते मी। अगं हे काय लगेच निघालीस? थांब ना, काही घेतलं पण नाहीस। खायला करते पटकन। हा इंदू, इंदू चांगलं करते। हा नाही नको, नंतर बघू। तसंही आज काही काम झालं नाहीच। सकाळी शुभ संकेत मिळाला होता। वाटलं होतं आज काम होईल। शुभ संकेत? हो, रावळात मूर्ती नव्हती। त्या विठ्याचं तोंड बघायला लागलं नाही, केवढा हा शुभ संकेत। वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी। वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी। अरे उपासनं दम टाकल असं वाटलं होतं, पण ही जास्तच करायला लागली। यांना कुठू तर टाक, कुठवर कुठतील शेवटी मला टाकतील। चल तू। कटिकर विराजित मुकुट रत्न जडित पीतांबरू कसिला तैसा येई धावत। कटिकर विराजित मुकुट रत्न जडित पीतांबरू कसिला तैसा येई धावत। विश्वरूपे विश्वंभरे कमल नयने कमलाकारे। तुझे ध्यान लागो बाप रखमा देवी वरे वो। तुझे ध्यान लागो बाप रखमा देवी वरे वो। विठ्ठल विठ्ठल पांडुरंग बाई 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 बाई, विठ्याच्या नावानं इथेही भजन सुरू आहे वाटतं। माणसं कामधाम सोडून अशी नादावतात आणि संसाराचा सत्यानाश करतात। अगं बाई, ही कोण खुळी मुलगी आहे? तर विठ्याच्या नावानं रिकाम्या चौथऱ्यासमोर कसला गळा काढतीये? हे काय वय आहे का तिचं? मूर्ख कुठली। अगं मावशी, माझीच भाची आहे, उमावंसांची सखू। विठुरायामुळे अगदी नादावलेली आहे।
आता सुद्धा विठुराया परत यावा म्हणून उपोषण चालू आहे तिचे. छे, मूर्खपणाचा कळस झालाय. आई बापाचं लक्ष दिसत नाहीये. तसलं काय, तेही तसेच. मग झालंच कल्याण. या विठ्याच्या नादानं आयुष्याची माती होणार हे निश्चित. जो विठोबाच्या नादी लागतो तो संपतो, कायम रसातळाला जातो. तिचं नाव जरी माझ्या कानी पडलं ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. ही तुझी भाची म्हणतेस ना? हो. मग बेसन घाल तिला. नाहीतर ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल, विध्वंस करेल, अगदी वाटोळा करेल. आणि हो, तुझ्या लेकींनाही या खुळीपासून जरा लांबच ठेव. हो. छे 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 छे, चल बाई निघ इथून. पाळशूळ उठतो मला हा गजर ऐकला की. हो, चल चल. उठा दूध, तिकडे नका बसू. माझ्या विठुरायाची पवित्र जागा आहे ती. या मुक्या पोरीच्या तोंडून शब्द फुटू दे तरच आम्ही. विठ्ठल विठ्ठल जिप्री, आता सांग त्यांना, म्हणावं की उठा आमच्या विठुरायाच्या आसनावरून. अपमान, अपमान, आमचा अपमान कुणी केला? एका टिचभर कार्टीनं केला. आमचा अपमान केला तिनं, आमचा अपमान केला. शांत व्हा, शांत व्हा बाबा, शांत व्हा. अरे एकटाच केला असता तर पचवून थुकला असता. जिथं मठ उभा करायचा निशाणा सारला तिथं समजा राळा समोर ती नागिन आमच्या नाकावर टिचली. बंदोबस्त करायला हवा त्याचा.